महाकाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। मराठा आरक्षणाचा लढा मागच्या 2-3 दशकापासून चालू आहे। अध्यक्ष महोदय, याआधी 2 वेळा आरक्षण दिलं गेलं, पण दुर्दैवाने ते न्यायालयात टिकू शकलं नाही। अध्यक्ष महोदय, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर गरजवंत मराठ्यांचा लढा चालू आहे। अध्यक्ष महोदय, 1 सप्टेंबर रोजी अंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला। काल एका ज्येष्ठ सदस्यांनी सांगितलं की मी विचारलं पोलीस गेले डायरेक्ट काय तिथे लाठीचार्ज केला काय। मला अध्यक्ष महोदय सांगायचंय, मी त्या गावात जाऊन आलो, त्या ठिकाणी हरिपाठ चालू होता, उपोषण चालू होतं। मला विचारायचंय पोलीस गेले डायरेक्ट लाठीचार्ज चालू केला नाही तर मग हरिपाठाला का लोक दगड घेऊन बसली होती का। अध्यक्ष महोदय, आधी लाठीचार्ज झाला, त्यानंतर काहीतरी त्या दगडफेक झाली, त्याचं समर्थन आम्ही करत नाहीत, परंतु आधी पोलिसांनी लाठीचार्ज केला। अध्यक्ष महोदय, 3 महिने झाले, आजपर्यंत हा लाठीचार्जचा आदेश कुणी दिला हे सरकार सांगू शकलं नाही। सरकारमध्ये प्रमुख विचारतात आमच्यापैकी कुणी आदेश दिला हे सिद्ध करा। सिद्ध कुणाला करायला सांगतात? जनतेला, महाराष्ट्र जनतेला सांगतात का पत्रकारांना विचारतात? मला सरकारला विचारायचंय, त्या दिवशी जो लाठीचार्ज झाला त्याचा आदेश कुणी दिला हे सरकारने उत्तरात सांगितलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आज त्यानंतर मनोज जरांगे पाटलांना आश्वासन दिल्याप्रमाणे शिंदे समिती स्थापन झाली, त्यात कुणबीच्या नोंदी शोधायचं काम चालू झालं। मराठवाड्यात फक्त 15 ते 20 हजार नोंदी सापडल्यात। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे की ज्या मराठा समाजाच्या लोकांच्या नोंदी सापडल्या नाहीत यासाठी सरकार काय करणार? अध्यक्ष महोदय, पहिला मागासवर्ग आयोग काका कालेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला होता। त्यावेळेस मराठवाडा 1948 ते 55 मध्ये मराठवाडा हैदराबाद स्टेटमध्ये होता। हैदराबाद स्टेटची जी यादी आहे इतर मागासवर्गीयाची, त्या यादीमध्ये क्रमांक 95 ला मराठा समाजाचा उल्लेख आहे आणि त्याची लोकसंख्या जवळपास 32,06,551 आहे। अध्यक्ष महोदय, त्यानंतर मराठा समाज या यादीतून वगळला गेला मराठा झाल्यानंतर। अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच विचारायचंय की मराठवाड्याचे जे नोंदी सापडत नाहीत, खरी गरज मराठवाड्यातील मराठा समाजाला आहे। मराठवाड्यात दर 5 वर्षातून 2 वर्ष दुष्काळ पडतो, हजारो लाखो युवक रोजगारासाठी विस्थापित होतात। आपण एका बाजूला काल सांगितलं की मराठाचे एवढे मुख्यमंत्री झाले, एवढे मंत्री झाले, हे ज्यावेळेस तुम्ही आकडे बघता, एखादा मुख्यमंत्री झाला, एखादा मंत्री झाला म्हणजे समाज सुधारला नाही। त्याचबरोबरीने अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात ज्या शेतकरी आत्महत्या होतात त्यात सगळ्यात जास्त 80% आत्महत्या ह्या मराठा समाजाच्या असतात, ही आपण वास्तव लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळं अध्यक्ष महोदय, मी आपला जास्त वेळ घेणार नाही, मला फक्त सरकारला काही ठराविक सरकारच्या उत्तरात ज्या गोष्टी अपेक्षित आहेत ते विचारायचंय। मराठवाड्यातल्या ज्या लोकांच्या, ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना तुम्ही आरक्षण कसं देणार? अध्यक्ष महोदय, एका बाजूला सरकार सांगतंय की आम्ही तुम्हाला सरसकट आरक्षण देऊ, दुसऱ्या बाजूला ओबीसीना सांगतंय तुमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाहीत। तर सरकारनं उत्तरात स्पष्ट करणं गरजेचं आहे की मराठा समाजाला आरक्षण देणार तर कसं देणार, कारण आजपर्यंत सरकारनं हा संभ्रम कायम ठेवल्यामुळे महाराष्ट्रात जातीत भांडणं लागलेली आहेत। त्याला जबाबदार सरकार आहे। अध्यक्ष महोदय, याआधी सरकार, आता नानांनी सांगितलं की 14चं आरक्षण कसं टिकलं, कसं गेलं, त्यानंतर गोष्टी बोलण्यासारख्या भरपूर आहेत। 102वी घटना दुरुस्ती झाली असताना, राज्याला अधिकार नसताना नोव्हेंबर 18 मध्ये आरक्षण कसं दिलं गेलं, त्यानंतर 21 मध्ये आरक्षण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं रद्द केलं, त्यावेळेस ज्या सुप्रीम कोर्टानं काही जे निरीक्षण नोंदवली होती, त्यामध्ये जे 50% मर्यादाचा विषय असेल किंवा मराठा समाजाला मागास गायकवाड आयोगाने सिद्ध केलं होतं ते अमान्य करणं असेल, ह्या बाबतीत सरकार काय करतं हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, मला एवढंच सांगायचंय की मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते कसं देणार हे सरकारनं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात सांगितलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, दुसरा विषय धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आहे। धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण जे अंमलबजावणी करा म्हणून समाज रस्त्यावर उतरलेला आहे। 14च्या आधी सरकारमध्ये आज प्रमुख आहेत, त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, परंतु अद्यापपर्यंत त्यांना आरक्षण मिळालं नाही। चौंडीमध्ये जे उपोषणकर्ते होते त्यांनाही सरकारतर्फे आश्वासन दिलं गेलं, परंतु त्या आश्वासनाची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही। अध्यक्ष महोदय, धनगर समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे,
यासाठी सरकारनं त्यांच्या उत्तरात स्पष्टता द्यावी. अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्यामध्ये कोळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यांना प्रमाणपत्र देण्याचे अनेक वर्षापासून प्रमाणपत्र बंद आहेत. हाही समाज एसटी मध्ये येतो. ह्याही समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनं सुरुवात करावी हीच विनंती करतो. आणि परत एकदा आरक्षण मराठा समाजाला सरसकट देण्यासाठी जे जरांगे पाटला 24 डिसेंबरचं आश्वासन दिलंय, त्या जी तुम्ही डेडलाईन दिलेली आहे त्या डेडलाईनच्या आधी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.